नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आहोत पिंपळगाव लेप येथे. तर आपण बघू शकतो हे मल्हारी जाधव यांचं कांदा पिकाचं क्षेत्र आहे आणि प्रगतिशील शेतकरी आहेत. नेहमी प्रयोगशील शेती करण्यामध्ये त्यांचा भर असतो. तर आपण बघत आहोत आपल्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या ठिकाणी जे कांद्याची लागवड केलेली आहे ही ड्रीपवर केलेली आहे. आपण त्यांना हा छोटासा पट्टा या ठिकाणी सोडायला लावलेला होता खास दाखवण्यासाठी. तर हे बघा, आपण ड्रीपच्या नळ्या बघू शकतो आणि ही मल्चिंग केलेली आहे वरून. याच्यातून असं आपल्याला फायदा दिसून आलेला आहे. हे बघा, हे ड्रीपमध्ये देखील कुठल्याही प्रकारचं त्यांचं गवत आणि तण आढळून येत नाही आणि साहजिकच या मल्चिंग खाली देखील कुठल्याही प्रकारचं तण नसणार आहे. यातून फायदा असा झालेला आहे, कीटकनाशक असतील, तणनाशक असतील, बुरशीनाशक असतील आणि जो काही एक्स्ट्रा होणारा खर्च आहे, अतिरिक्त होणारा खर्च आहे, हा खर्च यांचा बचत होणार आहे. आणि वाढ आपण बघू शकता, सर्व बाजूला एक समान वाढ आहे. प्रत्येक जिथं जिथं छिद्र आहे प्रत्येक ठिकाणी हे कांद्याचं रोप व्यवस्थित सदृढ निरोगी आणि हिरवगार उगून आलेलं आहे. तर शेतकऱ्यांना विनंती राहील की आपण शेतीमध्ये कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली विविध नवनवीन प्रयोग करावे. आणि आपल्या कृषी विभागाचं नवीन ॲप आलेलं आहे, महाविस्तार AI ॲप म्हणून आलेलं आहे. आणि त्या ॲपच्या माध्यमातून आपण विविध त्या प्रश्न विचारून आपल्या शंकांचं निरसन करू शकतो आणि त्यावर आलेले पिकांची माहिती पाहून आपण शेतीमध्ये प्रयोगशीलता करू शकतो, विविध प्रयोग करू शकतो आणि आपण देखील इतर शेतकऱ्यांच्या बरोबरीनं एक आपलं समाजामध्ये जे एक सामाजिक स्थान असेल, आर्थिक उत्पन्न असेल, उत्पादकता असेल, हे वाढून आपण शेतकरी कमीत कमी खर्च करून जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो. तर शेतकरी बांधवांना कृषी विभाग येवल्याच्या माध्यमातून मी पुन्हा विनंती करतो की अशा काही प्रकारची प्रयोगशीलता करावी. आणि ही प्रयोगशीलता करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाचं महाविस्तार AI ॲप पदोपदी मदत करेल आणि हे शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये डिजिटल क्रांती घडवणारं ॲप आहे. याचा नक्की लाभ घ्यावा. तर पुन्हा एकदा आपण आपले हे मल्हारी जाधव या शेतकऱ्यांचं अभिनंदन करूया की ते कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली आपल्या नेहमी संपर्कात राहून असे विविध प्रयोगशीलता करत असतात आणि एक शेतकऱ्यांना नवीन एक स्टँड जे म्हणतो आपण, एक शेतकऱ्यांना नवीन प्रयोग या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतात.